म्हणजे तुम्हाला केवळ प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा काही व्याख्यान आयोजित केले जातात. आता हा उपक्रम त्यातला अतिशय सुंदर उपक्रम आहे. आपल्याला इतर राज्यातल्या लोककला माहिती नसतात. आता उदाहरणार्थ तुम्ही समोर बघता एक कठपुतली आहे, बाहुल्या आहेत त्या. तुम्हाला बाहुल्या माहिती आहेत. कठपुतली हा प्रकार एक वेगळा प्रकार आहे, कारण ते कसं करतात, नाचवतात त्या बाहुल्या, ते तुम्हाला नंतर प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा ते दाखवतील. त्यानंतर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. काही नवोदित कलाकारांना सुद्धा हे पाचारण करतात. आता याच्यानंतरचा एक ग्रुप सादर होणार आहे, तो बाल कलाकार आहे. बाल चमूचा ग्रुप आहे, शाहिरी सादर करणार आहेत महाराष्ट्राची लोककला. आता या ठिकाणी राजस्थान से हैं, जैसलमेर राजस्थान। तो हमारी ये कला परंपरा कठपुतली यानी कि लकड़ी से बनती हुई है, लकड़ी से बने जिसका नाम है कठपुतली। इसको इंग्लिश में क्या बोलते हैं पता है? पपेट शो, बिल्कुल राइट। और गुजराती में डबूड़ी, और आपके मराठी में क्या कहते हैं इसको? बावली। और राजस्थान में इसको कहते हैं कठपुतली। और स्पेन वगैरह वहाँ इनको बोलते हैं मारियानातो। तो पपेट एक है, इसका नाम 5 नाम है। तो आप लोग देखिए कठपुतली का शो और कैसे लोग चलते हैं, धागे से, ये धागे से चलती है कठपुतली। आप देखिए, पहले आपको ये संगीतकार सुनाएंगे ढोलक और खरताल, और उसके बाद आती है अनारकली का नाच। देखिए आप सफाई बहाजीवा धागा कठपुतली कहते हैं। अनारकली बहाजीवा ये कहते हैं 500 के अनारकली। अनारकली सबको नमस्कार करो, ये नमस्कार, ये नमस्कार, ये नमस्कार। और सब मैडम लोगों को, हाँ, हमारे कास्कर महेश साहब को, हाँ जी, नंदी जी मैडम को, हाँ, ये नमस्कार। कैसे आपका नाच लोग देखते हैं और कैसे बच्चे लोग देखते हैं। क्या बात है? कमर रख भाई, कमर लो, हाँ, ओहो, ओहो। क्या बात है? जबरदस्त, जबरदस्त, ओहो। बम्बई में, हाँ, बहाजुआ, ओहो, ओहो, ओहो। क्या बात है, क्या बात है जवान, क्या बात है जवान, क्या बात है बहाजुआ।
पब्लिक। कैसे लगा बच्चों, आपको अच्छा लगा? हाँ। अरे भाई क्या लेके आए हो? बोलते साहब नगारा बजाऊंगा। अरे नगारा बजाने की टाइम नहीं है, ये बादशाह का दरबार है। यहाँ शोर शराबा कुछ अच्छा नहीं लगता है। कैसे नहीं लगेगा? बजाऊंगा। अरे भाई मत बजाना। चलो ठीक है, जैसी आपकी मर्जी। बादशाह के दरबार में शोर मचा रहा है, गड़बड़ बजा रहा है। साहब नगारा बजाता हूँ। नहीं बजाना है? अरे क्या तेरा बाप का ठेका ले रहा है? कोई झगड़ा मत करना। ये दोनों को झगड़ा मत नहीं कर देखो। जो ये वो बजाने लग गया। चुप। छोड़ो, अब बजा कैसे बजाना? ये मानने वाला नहीं है। अब बजा। अब कैसे बजाएगा? ये भी मानने वाला है, हार मानने वाला नहीं है। बिल्कुल शांत हो गया। अब नहीं बजाएगा। बाजे वाला अरे तैयार हो गया वापस। ये उनका सब हो जाना है। वो ये सब हो जाएगा उसका। नहीं और ये बंगाल का जादूगर क्या बात है? आप स्कूल में बराबर जाते हो? हाँ जाता हूँ। बराबर 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 बराबर। क्यों आपका अभी दिमाग ठिकाने है कि नहीं है? ठिकाने बराबर बराबर बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। अभी दिन है कि रात है? दिन है। अभी तो दिमाग तो सही है। क्यों भाई साहब, हाँ आपकी शादी करी नहीं करी? नहीं शादी नहीं करी? शादी कर दे माँ? नहीं कर नहीं करनी? क्यों नहीं करनी? क्या कारण है भाई साहब? नहीं तो कारण बताओ भाई, इसलिए किसी कारण से शादी अभी नहीं करूंगा मैं। लड़की बहुत भाव करती है। अपने हिंदुस्तान में कितने साल की शादी होनी चाहिए? लड़की को अच्छा, लड़की की 24 साल, लड़के की 30 साल। लड़के की अच्छा, लड़की की 24 लड़की की 24 साल। लड़के बाल विवाह में क्या होता है? वो गुना है। गुना, कानून के अपराध है बाल विवाह। बाकी में सही बात है भाई साहब। क्यों भाई साहब, हाँ एक बात आपको मैं पूछूं, आप स्कूल में बराबर पढ़ाई करते हो? करता हूँ। बराबर। हाँ तो मैं थोड़ा गिनती पूछूं, बताओगे? बताऊंगा। 2 2 4 4 4 8 3 8 3 8 3 8 11 बरोबर आहे, मस्त बोलो. 2 2 11 9 2 11 ठीक है दिमाग। मस्त मस्त. अपने भारत में बड़ी चीज है पढ़ाई। क्या चीज है? बड़ी चीज। जो पढ़ाई करेगा
वो लड़का हमेशा पास है। हाँ। और कई लड़कों की आदत होती है कि स्कूल में टेबल टेम नहीं बोल मोदी बना भरो केसरियो अडारी गलियो फूले केसरिये से मोदी बना रे भरो मानरियो बतेराए केसरिये ने निराला और तुरड़े कार अरे मेरी राधा ऐसा बना तारा मई राधा ओ मारो केसरियो हजारी गलियो केसरिये ने निराला होली बनरे थे जटे करिए ए तोरिए मसना मुरारे छोटा मन लाई दो मारी कोई तोड़ो तो मारे लागिया वे मेरे दारा मारी लगा दे जो मेरी मेरे दारा रे मारी लगा दे जो मेरी मेरे दारा रे मारा साई नारो मारा बाजी लारो रगे दे मारे दे
एक कौशल्य आहे त्यांच्या बोटातलं लक्षात घ्यायला. हा कठपुतली नावाचा राजस्थानातला लोककला प्रकार आहे. खूप मजा आली आपल्या तुम्हा सर्वांना. याच्यानंतर दुसरा प्रकार सादर होतो या ठिकाणाला, महाराष्ट्राची लोककला. सगळ्यात अव्वल स्थानावर असणारा महाराष्ट्रातला लोककला प्रकार तुम्हाला माहिती आहे का? बघा, पोवाडा गातो त्याला काय म्हणतात? शाहीर. तुम्हाला माहिती आहे का? बघा, जो अरे बारा ज्यावेळेला जन्म घेतला त्याच्या अगोदर महाराष्ट्रातली अवस्था काय होती आणि मग छत्रपती शिवाजी राजांना अवतार घ्यावा लागला असं म्हणतात. स्वामिनी महाराष्ट्र कुलस्वामिनी दैत्यमर्दिनी शस्त्रधारिणी भवानी माय वंदितो. शक्तिशाली सम्राज्ञी शक्तिशाली सम्राज्ञी शक्तिशाली सम्राज्ञी तुंग दुर्गा शिवनेरी वंदन माझे तुझ्या जनाला. सोनेरी दिवस 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर बालशोभाचा माझ्या राजाचा जन्म झाला. अरे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला, सह्याद्रीला आनंद झाला, शहाजी राजाला आनंद झाला. राजा हळूहळू रांगायला लागला, धुडू धुडू धावायला लागले बालशोभा.
शिवयनी तूच भवानी तूच शिवयनी तूच भवानी आणि तूच महिषासुरमर्दिनी तूच महिषासुरमर्दिनी आणि आई तुळजामाते रूप तुझं नाव आई तुळजामाते रूप तुझं नाव राजा तुला समजलं नाही का रे? नाही महाराज, जरा समजावून सांगा की. हे विश्व पोकळ आहे. म्हणजे हे ढोलकी पोकळ, हे ढोल पोकळ. आता हे विश्व तर कळालं, मग भरीव काय महाराज? या जमलेल्या लोकांचं प्रेम बरोबर. वा वा. म्हणूनच आज पोकळ बाई पोकळ डोंगराचं, आज पोकळ बाई पोकळ डोंगराचं वेळून, आज पोकळ बाई पोकळ डोंगराचं, आज पोकळ बाई पोकळ डोंगराचं वेळून. माझा कमी नारी गेला तोय मग खेळू आता पोकळ. बाई तू गाडी तू रमलाचं काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू. बाई तू गाडी तू रमलाचं काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू. अरे अरे आ
प्रसंगी प्राणाचं बलिदान करू आणि या भूमीचं रक्षण करू, हा संदेश बालशाहीराने आपल्या देशाची संस्कृती दाखवतात। हे आदिवासी नृत्य, हा ढोल आहे बघा, सगळ्यात मोठं ढोल म्हणतात त्याला। हे पावरी आहे, 2 नंबरला जे वाद्य येते ना ते पावरी म्हणतात त्याला। ते कसं हॅलो 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 बघूया आणि पाहूया एक सुंदर आपल्या मनाला भुरळ पाडणारे हे नृत्य आहे। नरसिंहाचा मुकोटा बघा, कुठला रुबाब त्याचा मुकोट्याचा बघा, आणि नरसिंह
हे शांत राहा. आज या ठिकाणी टेंडर रूट्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स खरोखरच या ठिकाणी प्रथम मी या ठिकाणी धन्यवाद देतो की जी टीम आमच्या शाळेमध्ये आली आणि आम्हाला ह्या प्रोग्राम विषयी माहिती सांगितली आणि त्यांना जे सहकार्य केलं आमचं धीरज खंडागळे यांनी खरोखरच एक चांगल्या प्रकारची पर्वणी आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना चाकाळ दिलेली आहे. अशा प्रकारच्या कला आहेत, या कला आपण टीव्हीवरती पाहत असतो आणि या कलांचा अनुभव घेत असतो, परंतु आज प्रत्यक्ष आज या ठिकाणी आपण कठपुतलीचा खेळ पाहिला असेल, त्याला पपेट आपण म्हणतो असं इंग्लिशमध्ये, परंतु हा खेळ कशा प्रकारे केला जातो आणि कशा प्रकारे सादरीकरण त्या कलेचं केलं जातं आणि आपल्या संपूर्ण हातांच्या बोटांवरती अशा प्रकारचा खेळ करून कशा प्रकारे आपलं मनोरंजन केलं जातं, हे खरोखर चांगल्या दर्जाचं ही कला आपल्याला या ठिकाणी लाईव्ह पाहायला मिळालेली आहे. त्याबद्दल खरोखर या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर छोटा पॅकेट परंतु बडा धमाका या ठिकाणी जी शाहीर मंडळी आपली होती, खरोखर त्या बाल कलाकारांचं कौतुक करावं पाहिजे की अशा प्रकारच्या ज्या कला आहेत, जे वीररस निर्माण करतात, पोहण्याची कला असेल, बारुडाची कला असेल, खरोखर त्यांनी या ठिकाणी जी कला सादर केली एकदम चांगल्या दर्जाची, उच्च दर्जाची म्हणावे लागेल की अशा मुलांनी या छोट्या वयामध्ये देखील चांगल्या प्रकारे हा कला आत्मसात केलेला आहे. आता मला त्या सरांनी सांगितलं की ते शिक्षणाबरोबर ही कला देखील जोपासत आहे. मग तुम्हाला देखील संधी आहे की तुमच्या शिक्षणाबरोबर तुम्हाला तुमच्या कलांचा विकास करता येईल. आपल्या प्रत्येकामध्ये विविध प्रकारचे गुण आहेत, कलागुण आहेत, कारण प्रत्येक विद्यार्थी हा ठिकाणी या ठिकाणी कलेचा एक भोक्ता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आर्ट्स प्रत्येकामध्ये ती कला आहे आणि ती कला सादर करणं आणि त्या कलेला वाव देणे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. तर त्यानुसार या ठिकाणी जे टेंडर रूट्स या ठिकाणी जे काम करत आहे, खरोखर आणि महेश बाबूंना धन्यवाद या ठिकाणी देतो की खरोखर चांगल्या दर्जाचं काम आहे की अशा प्रकारची संधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देता. याचबरोबर हे जे आदिवासी नृत्य झालं हे देखील म्हणतो आम्ही फक्त टीव्हीवरती पाहिलं असेल, आम्हाला प्रत्यक्ष अशा प्रकारचं नृत्य पाहिलं. याला एनर्जी किती विचार करा, फुल एनर्जी, एवढी एनर्जी आहे की या ठिकाणी एनर्जी मध्ये ते संपूर्ण या ठिकाणी आपले कलाकृती सादर करत होते, आपलं मनोरंजन करत होते आणि विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला दाखवत होते. म्हणजे या ठिकाणी खरोखर पाहणं की भविष्यामध्ये असं म्हटलं तर इंग्लिश मध्ये सेंटेन्स आहे, वर्ल्ड इज अ स्टेज, जग हे एक स्टेज आहे. वर्ल्ड इज अ स्टेज, लाईफ इज अ ड्रामा, वी आर अ कॅरेक्टर अँड गॉड इज अ डायरेक्टर. लक्षात ठेवा, म्हणजे आपण फक्त एक सोंगटी आहोत आणि परमेश्वर आपला चालक आहे आणि त्या चालकानुसार आपण संपूर्ण आपला व्यवहार करत आहोत आणि म्हणून ही आपले जीवन एक कला आहे. जीवन हीच एक कला आहे मुख्यतः पहिलं पाहिलं तर, आणि त्याच कलेचा आपण सर्वांनी असं म्हटलं तर की परमेश्वराने जो आपला जन्म दिलेला आहे हा आपलं काही ना काहीतरी कौशल्य दाखवण्यासाठी दिलेला आहे. नुसतं फुकटचं खाण्यासाठी राहण्यासाठी जन्म नाही, की आपल्यामध्ये जे कलागुण आहेत, तुमच्या प्रत्येकामध्ये कलागुण आहेत ते सादर करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने जे संपूर्ण स्टेज निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणून ती कला आपण सादर करणं गरजेचं आहे. खरोखरच आज या ठिकाणी तुम्ही एक चांगल्या प्रकारची संधी, चांगल्या प्रकारची पर्वणी आमच्या सर्वांसाठी दिली, उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आमच्या सर्व शाळांच्या वतीने तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जाता तुमच्याकडे फक्त एवढंच म्हणतो, उगता हुआ सूरज दुआ दे आपको, उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको. हम तो कुछ देने के काबिल नहीं, लेकिन देने वाला हजार खुशियां दे आपको, देने वाला हजार खुशियां दे आपको. तुरंत या ठिकाणी सर्व कलाकारांचं आणि या टेंडर रूट्स अकॅडमीच्या सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप सरांनी आपल्या पुस्तकामध्ये